घ्या 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 बघा गाड्या आणि ह्यानी यायचं खायचं आणि रस्त्यावर टाकायचं। तुम्ही प्रत्यक्षात बघितलं ही कुत्री एक गाडी याच्यासाठी आम्ही भांडणे केलेले आहेत। आमच्यावर ते कुत्र्या मालकाने आमच्यावर केस घालायचा प्रयत्न केलेला आहे किंवा प्रदूषणाला अभय देणारं हे मंडळ आहे का। जर टिकला तर आनंद आहे, नाही टिकला तर रंकाळा होता म्हणून असं आमच्या पुढच्या पिढीला सांगावं लागेल याची वेदना आम्हाला होता। त्यांनी जी व्हिजिट दिली त्याच्याबद्दल आम्ही निशंक आहोत, त्यांच्याबद्दल आम्हाला विश्वास नाही। कारण गेले 2 प्रशासक इथं आले होते, त्यांना एक कपूर सारखं यांनी काहीतरी करून दाखवावं असं वाटलं होतं, परंतु त्यांनी गेलं नाही। त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। कोण जबाबदार आहे याला काय वाटतं तुम्हाला? आता ते लोकल प्रतिनिधी असते, नगरसेवक वगैरे असते तर आम्ही त्यांना विचारून केलं असतं। लोकल प्रतिनिधी नसून देखील यांना अधिकार असताना यांच्यातनं होणं, तरी देखील लोकल तिथले अधिकारी आहेत, शहर अभियंता वगैरे यांना देखील याची कोल्हापूरच्या प्रश्नाची महत्व नाही, त्यांचा देखील आम्ही जाहीर निषेध करू। आयुक्त मॅडम आले आणि रंकाळ्यात तिथूनच गेल्या, इकडे व्हिजिटला आल्या। मग तेच आमचं कर्तव्य होतं। तुम्ही रंकाळ्यासाठी जी व्हिजिट दिली तर सर्व रंकाळ्याचे काय काय व्यथा आहेत त्या समजावून घेणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी काही केलं नाही, तिथं पळ काढला। आम्ही असं म्हणतो रंकाळा संवर्धन समिती त्यांचा जाहीर निषेध करतो। थँक्यू। रंकाळ्याच्या मध्ये जे आयुक्त आल्या 2 मिनिटं ऐकल्या गेल्या, याबद्दल आम्ही रंकाळा संवर्धन समितीमध्ये त्यांचा जाहीर निषेध करतो। त्यांनी प्रत्येक इथं येणारं घाण पाणी जिथल्या येतंय, श्याम सोसायटीचा वडा असू दे, देशमुख हॉल असू दे, परत हे आपला तिकडला सरनाईक कॉलनीतला वडा असू दे, इकडं आमच्या परतळ्यातला वडा असू दे, या सगळ्या त्यांनी येऊन प्रत्यक्ष खात्री करून बघायला पाहिजे का, पण त्यांनी तेवढी तस्ती घेतली नाही। त्यांचा जाहीर निषेध घ्या 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 बघा गाड्या आणि ह्यानी यायचं खायचं आणि रस्त्यावर टाकायचं एवढंच काम करतात। ह्या संवर्धन समितीमुळे रंकाळ जे माणसं फिरायच्या ते संवर्धन समितीमुळे रंकाळ आणि सुशोभीकरण जे केलेलं आहे। आता तुम्ही प्रत्यक्षात बघितलं ही कुत्री एक गाडी याच्यासाठी आम्ही भांडणे केलेले आहेत। आमच्यावर ते कुत्र्या मालकाने आमच्यावर केसेस घालायचा प्रयत्न केलेला आहे, आम्ही अडवतोय। हे आमच्या अगदी आता हे चांगलं सुशोभीकरण झाले ना, इथं गाड्या येतात, त्याला बंदोबस्ताला कोणतरी गार्ड वगैरे पाहिजे, ही कुत्री अशी असतात। कुत्री चावलेले साहेब आमच्यातल्या फिरणाऱ्या लोकांना 15 इंजेक्शन झाले, टाकी झाले काय हो साहेब। खनवेर सारखा एखादं तरुण मंडळ जर एवढं जीवन ठेवत असेल रंकाळा, तर ह्या बाकीच्यांनी ठेवायला काय हरकत आहे? ही माणसं आहे म्हणून रंकाळा आहे। एक आहे आपण कपडे घालतो, जर शरीर यष्टी जर चांगली नसेल तर 5 लाखाचा सूट घालून का उपयोग आहे? तशापैकी परिस्थिती आहे। रंकाळ्याचं मूळ स्वरूप जर व्यवस्थित जर नसेल तर त्याला बाकीचं बाहेर देखाव करण्यात काय पॉइंट आहे? माझी शरीर यष्टी चांगली नाही आणि जर मी 5 लाखाचा सूट घालून का उपयोग आहे? अशापैकी परिस्थिती आहे रंकाळ्याची। कोल्हापूरचा श्वास असणारा रंकाळा आणि रंकाळा संवर्धन समितीनं त्याच्यावर केलेलं काम, निवेदनं दिलेली, पत्रव्यवहार केलेला, महापौर असू दे, कलेक्टर असू दे किंवा आयुक्त मॅडम असू द्यात, त्यांच्यावर त्यांच्या कोणताही परिणाम झालेला नाही। आमचा आता असा आहे, रंकाळा संवर्धन समितीतर्फे 92-93ला तत्कालीन महापौर होते, ते रंकाळा ह्याला कॉर्पोरेशनला घेराव घालून तत्कालीन महापौर खाली आले आणि मग कधी त्यांना रंकाळ्याकडे लक्ष वेधलं। तसं आम्ही आता उद्या आंदोलन अशा पद्धतीने करणार की रंकाळ्याच्या ज्या प्रश्नावर जर जाग यांना नाही आली तर घेराव घालून तत्कालीन महापौर आयुक्त मॅडम असतील त्या खाली येऊन त्या रंकाळ्याच्या एकंदरीत प्रश्नावर तिने आमचं निवेदन स्वीकारावं असंच आम्ही सांगतो या निवेदनाद्वारे। आज खरं म्हणजे रंकाळ्यामध्ये मासे मृत्युमुखी पडले आणि या संदर्भामध्ये आमदार राजेश क्षीरसागर साहेब आणि महापालिकेच्या प्रशासक मॅडम यांनी भेट दिली। पण खरं म्हणजे आमचा सगळ्यांचा आक्षेप एकच आहे, लोकप्रतिनिधी निधी मिळवून देतात पण हे महानगरपालिकेचं प्रशासन जे आहे ते सुस्त आहे, कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही। यापूर्वी आम्ही कित्येक वेळा निवेदन दिलेले आहेत या रंकाळ्याच्या संदर्भामध्ये, पण प्रशासन काय अजिबात त्याच्यावरती कारवाई करत नाही आहे। आणि आमचा रंकाळा प्रेमींचा स्पष्ट आरोप आहे महानगरपालिकेचं प्रशासनच यामध्ये कूचकामी ठरत आहे आणि म्हणून या प्रशासनानं जर लक्ष दिलं नाही तर आता आम्ही जसं जाहीर केलेलं आहे रंकाळ्याच्या प्रश्नांसंदर्भात रास्ता रोको असेल किंवा महानगरपालिकेला या ठिकाणी आम्ही घेराव घालणार आहोत आणि त्याशिवाय या महानगरपालिकेचं लक्ष जे आहे ते रंकाळ्याच्या मूळ प्रदूषणाकडे किंवा मूळ प्रश्नांकडे जाणार नाही असं मला वाटतं। आजच्या आयुक्तांची भेट म्हणजे आम्हाला सर्वांना असं वाटतं की नुसतं आले, बघितले आणि गेले, बाकी सर्वांना इथं माहिती आहे काही झालेलं नाही। ज्या आम्हाला अपेक्षा होत्या, उद्या आम्ही निवेदन पण देणार होतो, कारण आज जे आयुक्त आले, लोकप्रतिनिधी आले, त्यांच्याकडनं काहीतरी आम्हाला काहीतरी त्यांनी सांगण्याची किंवा काहीतरी आम्ही करतो निदान आश्वासन तरी
ह्याची तरी आम्हाला अपेक्षा होती, काही झालेलं नाही. आले, बघितले आणि गेले. काय करणार, काय करूया, कशा पद्धतीने करूया, काही नाही. हे आमच्या रंकाळ्याचं 12 महिने दुर्दैव आहे आणि ह्या दुर्दैवाला आम्ही सही रंकाळप्रेमी कंटाळलो. आंदोलन करायला काय कोल्हापूरकडे नवीन नाही, सर्व प्रकारचे आंदोलन फेमस आहे, सर्वांना माहिती आहे. त्यामुळे इथनं पुढे जे होणार बास, आता आम्ही कंटाळलो आहे. हे प्रशासन, लोकप्रतिनिधी सर्वांना कंटाळलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे आंदोलन आहे दिशा आमची अत्यंत कोल्हापुरीच्या चांगल्या पद्धतीने ठरणार. हे कोल्हापूर आंदोलन जे असते ना त्या पद्धतीने करणार. त्यात कोणतीही असेल तर सर्व कोल्हापूर सामील होतील अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे नियंत्रण फक्त आहे, परंतु प्रत्यक्षात ते प्रदूषण करणारं किंवा प्रदूषणाला अभय देणारं हे मंडळ आहे. या मंडळाकडं कोणत्याही प्रकारची लॅब नाही आहे. चिपळूणची लॅब सध्या बंद आहे. त्यामुळे ही सॅम्पल नेली जातात आणि ऑफिसमध्ये ठेवल्या जातात. असा कोणताही रिपोर्ट आज अखेर लॅबमधनं या रंकाळ्याचा आल्याचा कागद उत्पन्न नाही. RTI खाली माहिती मी घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारे सॅम्पल दिल्यानंतर त्या सॅम्पलचं आपल्याकडे त्यात BOT किती आहे, COD किती आहे, किती ऑक्सिजन, याचा कुठलाही रिपोर्ट आजपर्यंत आलेला नाही. हे फक्त कागदी घोडे नाचवले जातात. आता आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की आज लोकप्रतिनिधी इथं आले, त्यांनी एक आश्वासन दिलं की STP हे करतो, पूर्ण पाणी बंद करतो, तरच हा रंकाळा टिकणार आहे. रंकाळ्यामध्ये नुसतं सांडपाणी येत नाही तर लोकांची विष्ठा देखील यामध्ये येते. त्यामुळं संपूर्ण रंकाळा हा गटारगंगा झाल्यासारखा हा प्रकार झालेला आहे. की कोल्हापूरचा हा श्वास आहे आणि कोल्हापूरसाठी रंकाळा हा एक वैभव आहे. परंतु या रंकाळ्यामध्ये निधी आला कोट्यावधी, पण तो टिकला का? जे सुशोभीकरण आहे त्याला वॉचमॅन नाही, किंबहुना झाडं आहेत त्याला पाणी घालणारा नाही, जे नाले सगळ्या प्रकारनं आत पाणी मिक्स होतात ते तटवण्यासाठी यंत्रणा नाही. त्यामुळं उदासीनता ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे, ती थांबली पाहिजे. अन्यथा कोल्हापूरकर यापूर्वी आंदोलनाला तयार आहेत. कोल्हापूर बंदची हाक देऊ, रंकाळा पूर्णपणे रंकाळ्याला घेराव घालू, अशा अनेक आंदोलनाचे आम्ही टप्पे पूर्ण करणार आहोत. फक्त आम्हाला भीती एवढीच वाटते की एवढा छत्रपती शाहू महाराजांच्या काळातला ऐतिहासिक हा रंकाळा टिकेल का नाही, का जर टिकला तर आनंद आहे, नाही टिकला तर रंकाळा होता म्हणून असं आमच्या पुढच्या पिढीला सांगावं लागेल, याची वेदना आम्हाला होतात. आता पण मगाशी जी व्हिजिट झाली आमदार साहेबांची त्यामध्ये पण हा विषय उपस्थित केला गेला. त्या दृष्टीनं CCTV कॅमेरे कुठं इन्स्टॉल करता येतात ते एकदा पाहू आणि सुरक्षा रक्षक नेमण्याची पण प्रक्रिया ठेवू. कारण रंकाळ्याचा पूर्ण पेरिफरी आहे ती 5 किलोमीटरची आहे. त्या दृष्टीने जिथं माणसं संध्याकाळच्या वेळेला गार्डनमध्ये असतील हे असतील तिथं प्रायोरिटीनं पहिला ठेवू आणि रात्रीच्या वेळेस पण सुरक्षा रक्षक फिरत राहील याची प्रोव्हिजन आम्ही करू आणि त्याप्रमाणे CCTV आणि सुरक्षा रक्षक नेमणूक करण्याचा प्रस्ताव प्रशासनामार्फत ठेवण्यात येईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या Facebook, Instaलाही नक्की फॉलो करा.